हॅलो फ्रेंड्स, मी परत एकदा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. आजचा टॉपिक हे परत मेमरी टेक्निक्सवर आहे. तर मित्रांनो, आजचा टॉपिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सगळे टॉपिक्स तुम्ही खूप मनापासून ऐका आणि हे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर आजचं टॉपिक आहे रिइंटिग्रेशन प्रोसेस फॉर परफेक्ट रिकॉलिंग. परफेक्टली कसं रिकॉल करायला पाहिजे. आजचा जो टॉपिक आहे जनरली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं घडत असतं आणि सगळ्यांसाठीच आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे. एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं नाव तुम्हाला माहिती आहे राजकुमार बाके. तर मी मेमरी टेक्निक्स वगैरे बिझनेस कोर्सेस वगैरे घेत असतो आणि प्लस सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. एक्झाम्पल असं आहे, सपोज मी घरात एखादा वस्तू काहीतरी विसरलेलो आहे किंवा सपोज मला एखादी गोष्ट पाहिजे घरात. सपोज एक पेन आहे. मी घरातल्या ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जातो पेन घेण्यासाठी आणि अचानक काय होतं माहिती का, मी ह्या रूम मध्ये का आलो हेच कळत नाही आणि ती हुडकायला सुरू करता अरे आणि मी कशासाठी आलेलो होतो, काय रिझन होतं एक्झॅक्टली. हे सगळ्यांना तुम्हाला होत आहे ना. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना होत आहे. तर हे मला सुद्धा होत असतं, व्हायचं मला अगोदर, पण आता होत नाहीये. आपण सगळे घरात आणि काही लोकांना तर एवढं प्रॉब्लेम असतं की त्यांना साधं की त्यांचं जे गाडीचं चावी असतं, गाडीचं चावी तरी ठेवलेले त्यांनीच असतात पण त्यांना सापडत नाहीये. किंवा गाडीचं चावी मी इथं ठेवलेलो आहे, त्यांना माहिती असतं, त्या रूम मध्ये जातात, गेलं त्यांना कळतं की अरे मी कशासाठी आलोय हे त्यांना कळत नाहीये. तर हे का होतंय आणि हे कसं अवॉइड करायला पाहिजे, हे कसं टाळायला पाहिजे. हे सिंपल याच्यावर एक अनालिसिस आहे, लक्षात ठेवा की आपला जो माइंड आहे ना काय करतो माहिती का, ज्या ठिकाणी आपण एखादी वस्तू ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण परत गेले की आपलं परत एकदा असं लक्ष येतं. किंवा जिथं तुम्ही विचार केला, तुम्ही इथं ह्या ह्या ठिकाणी उभारून विचार केला की मला माझं असं पेन घ्यायला जायचं आहे. सपोज तुम्ही तिथे गेला तरी विसरलात आणि परत येऊन इथं आलात तर तुम्हाला लगेच ते रिकनेक्ट होतंय. म्हणजे सिंपल अनालिसिस आहे की माइंड जिथं तुम्ही विचार केले असतात त्याच ठिकाणी येऊन तुम्ही परत रिकॉल केला तर रिकॉल होऊन जातो. तर सिंपल आन्सर आहे, आपण काय विसरतो. माइंड कसं आहे मित्रांनो, माइंड एक थिंकिंग मशीन आहे, एक प्रकारचं मशीन आहे. ते कंटिन्युअसली विचार करतो, कंटिन्युअसली हिज थिंकिंग. आणि काय होतं की तुम्ही ह्या रूम मधून त्या रूम मध्ये पेन घ्यायला ज्यावेळी जाता, इन बिटवीन तुमच्या माइंड मध्ये एक थॉट इंटरफेअर करतोय, एक दुसरा विचार येतोय. पहिल्याचा जो विचार होता पेन घ्यायला जायचंय मला, तर आता काय झालं माहितीये का, त्या पेन घेण्याच्या ऐवजी दुसरा थॉट इंटरफेअर केला, दुसरा थॉट आला, त्यामुळे तुम्ही लगेच विसरलात. तुम्ही विसरबळ नसता, कारण का माइंड हा काय आहे, थिंकिंग मशीन, एक प्रकारचं मशीन आहे. तो सारखा विचार करत असतो. तुम्ही जाताना लगेच डोक्यात वेगळा विचार येतो आणि त्यामुळं जर ते पहिल्यांदा तुम्ही विचार केला होता की मला पेन घ्यायला जायचं आहे, त्याच्या ऐवजी दुसरा थॉट आला, त्यामुळे तुम्ही विसरून गेला. त्यालाच म्हणतात विसरून जाणे. तर तुम्हाला काय करायचं, त्यावेळी दुसरा थॉट येतो, तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला परत एकदा त्या रूम मधून जिथं तुम्ही ऍक्च्युली विचार केला होता त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला येऊन काय करायचं माहिती का, परत एकदा विचार करायचे की एक्झॅक्टली मी काय फाइंड आउट करणार होतो, मी कशासाठी आत गेलेलो होतो, मला काय पाहिजे होतं. तुम्ही विचार केलात की परफेक्टली तुम्हाला रिकॉल होतो. सेम टू सेम तुम्हाला स्टडीला करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो की समजा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो, एक्झाम हॉलमध्ये गेले ते एकदम लॉक होऊन जातात, त्याला काही ऍक्च्युली डोक्यात येतच नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं प्रॉब्लेम आहे की वर्षभर अभ्यास करायचं, एक्झामला जायचं आणि विसरून जायचं. एक्झामला जाऊन तुम्ही बसल्या बसल्या एक तर लक्षात असतं की हे एक्झॅक्टली क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन तुम्ही वाचलेले असतात, आन्सर पण वाचलेले असतात, ते कुठल्या धड्यात असतं बऱ्याच लोकांना माहिती असतं. तुम्हाला काय करायचंय, फक्त काय करायचे, 10 सेकंद डोळे बंद करायचे आणि तुम्ही ज्या सब टॉपिक मध्ये एक्झॅक्टली त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या टॉपिक मध्ये तुम्ही ऍक्च्युली मेंटली जावा. ह्या 10 सेकंद जास्तच लागतील. त्या ठिकाणी तुम्ही जावा मेंटली आणि ते पुस्तक उघडा. सपोज फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, तिथं तुम्ही जावा, तर पेज ओपन करा तुमचं बुक आणि ते पेज ते सगळं तुम्हाला मेंटली करायचं, लक्षात ठेवा. म्हणजे तिथे एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही बसले आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी मेंटली करायच्या आहेत. तर तुम्ही डोळे बंद केल्यावर मेंटली जावा घरात, बुक असतं बुक घ्या, बुक मध्ये कुठलं पेज आहे बघा, पेज टर्न करा.
त्या पेजमध्ये व्यवस्थित फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवून तुम्ही बघा, तुम्हाला 100% ते परफेक्टली रिकॉल होईल. ह्या गोष्टी तुम्ही एक्झामच्या अगोदर सुद्धा करू शकता. सपोज शाळेच्या आवारात असाल, घरात असाल, की पुस्तक तुम्ही बंद केला, तुम्ही एकदा हे 4-5 वेळा ट्राय करून बघा. हे तुम्हाला परफेक्ट रिकॉल आणि रिटेन्शनसाठी एकदम परफेक्ट असं मेथड आहे. मित्रांनो, हे तुम्हाला एक तर टॉपिक तुम्हाला हे आवडलं, तर दुसरं तुम्हाला पुढचं एक सांगतोय की अभ्यास करताना अजून एक टेक्निक तुम्ही यूज करा. बऱ्याच टेक्निक्स तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला कुठलं टेक्निक आवडतं. याच्यातलं बरेच टेक्निक सगळे आवडण्यासारखे आहेत आणि बरेच टेक्निक तुम्ही आत्मसात आत्ताच करा. एकदम दहावीला असेल तर नॉर्मली होणार नाही. सपोज तुम्ही 11वीला असाल तर 11वीला असल्यापासून सुरू करायला पाहिजे एक टेक्निक वापरायला 12वीसाठी, किंवा 9वी पासूनच सुरू करायला पाहिजे 10वीसाठी. तर आता तुम्हाला पुढचा एक पॉईंट सांगतो, स्पायडर नोट्स. तर स्पायडर नोट्स म्हणजे काय असतं मित्रांनो? स्पायडर ह्या शब्दात सगळं चाललं. स्पायडर म्हणजे तुम्हाला माहिती, तो जाळं वगैरे मिळतो वगैरे, राईट? तर त्याच्यातनं सगळं आलं. तर कशा पद्धतीचं आपल्याला स्पायडर नोट्स तयार करायचं. तर मी एक स्पायडर नोट्स आणलेलो आहे. तर मेमरी पॉवरसाठी मी तुम्हाला सध्या शिकवत आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आपण सध्या हे डायनॅमिक्स बद्दल बोलतोय. तुमचा एक सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट काय करा, सपोज एखादा टॉपिक आहे, तर माझा टॉपिक आहे डायनॅमिक्स. मी तुम्हाला डायनॅमिक्स बद्दल शिकवणार आहे. तर हा मेन लेसन झाला, मेन चॅप्टरचा जो धडा आहे ना, धड्याचा हा नाव झाला. धड्याच्या नावाखाली मेन मुद्दे तुम्हाला काढायचे, ज्याला म्हणतात कीवर्ड्स म्हणू शकता. किंवा एखादा पॅराग्राफ आहे, पॅराग्राफचा वरचा जो मेन सेंटेन्स असतो, मेन टॉपिक असतो पॅराग्राफचा, तो पॅराग्राफ मी काय केलंय, डायनॅमिक्स, नंतर इंटरफरन्स, नंतर रिव्हिजन, नंतर स्पेशल लर्निंग, नंतर स्पायडर नोट्स मध्ये 2 आहेत, लेस आणि स्पीड, नंतर व्हिज्युअलायझेशन टेक्निक, याच्यात मी आय, मेंटल आपण जे डिस्कस केलं ते, नंतर कलर. या डायनॅमिक्सला कनेक्टेड ओव्हर लर्निंग आहे, ह्याला कनेक्टेड कॉन्सन्ट्रेशन आहे. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, की कॉन्सन्ट्रेशन नंतर मी तुम्हाला काय शिकवणार आहे हे मला माहिती असायला पाहिजे. मी मेन कीवर्ड, स्पायडर म्हणजे काय, एक जाळं विणायचं आपल्याला. तर ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला मी सांगतो, फक्त तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही कुठलाही लेसन घ्या, कुठलाही धडा घ्या, धड्याचं नाव मेन तुमचं सेंटरला असायला पाहिजे, बाजूला मेन मुद्दे असायला पाहिजे. सपोज माझा इंटरफरन्स एक मेन मुद्दा आहे, तर ह्याच्या पुढे सुद्धा मुद्दे असतील, तर तुम्ही काय करू शकता, फॉर एक्झाम्पल बघा, असं करू शकता, असं करून तुम्ही परत पुढे लिहू शकता. सपोज ह्याच्याही पुढे असतील, एक टॉपिक असेल, तर तुम्ही ह्याच्या पुढे असं करून तुम्ही एक टॉपिकचं नाव लिहू शकता. म्हणजे याच्याने काय होतं तुम्हाला मी सांगतो. हे स्पायडर नोटचे फायदे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. 65% टायमिंग तुमचा सेव्ह होतो, कारण का तुम्ही रिलेव्हेंट जे सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टला जे रिलेव्हेंट टॉपिक आहेत, ते टॉपिक तुम्ही नोट केल्यामुळे तुमचं 65% वाचतं. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, 90% टाइम जो तुमचा असतो ना रीडिंग, फक्त रिलेव्हेंट सब्जेक्ट रीडिंग केल्यामुळं, म्हणजे तुम्हाला सगळं रीडिंग करायचं नाही, फक्त तुम्हाला रिलेव्हेंट सब्जेक्ट जे आहेत ना, त्या सब्जेक्टचं फक्त टॉपिकचं नाव जरी अभ्यास केला तुम्ही, तरी पण तुम्हाला रिकॉर्डिंग व्हायला सुरू होतं, राईट? कसं आहे की सोलापूर म्हणलं की तुम्हाला काय होतं, किंवा एखादा टॉपिक सपोज तुम्हाला द प्रोपोर्शन ऑफ साऊंड आहे, साऊंड म्हणलं की तुमच्या डोक्यात काय काय येतं, म्हणजे मेन टॉपिक इथं तुमचं टायमिंग 90% वाचतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 90% तुमचं रिव्हिजन वाचतं. फक्त ते बघितल्यावर 90% रिव्हिजन वाचतं, राईट? एवढं म्हणजे रिव्हिजनला जे तुम्ही टाइम देता, त्या टाइम मध्ये 90% टाइम तुमचं वाचतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का, की 85% जो टाइम असतो, की तुम्ही कीवर्ड फाइंड आउट न केल्यामुळे, राईट? एकदा कीवर्ड फाइंड आउट केला तर 85% तुमचं वाचतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑन रिअल इश्यूज एनहान्समेंट, जे एक्झॅक्टली महत्वाचे मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यावर तुमचा कॉन्सन्ट्रेशन करण्याचा जो प्रयत्न असतो किंवा असायला पाहिजे, ते ऍक्च्युअली एनहान्स होतो, म्हणजे वाढतो. कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली कुठं करायला पाहिजे कळत नाही, मुद्दे काढले की तुम्हाला कळायला सुरू होतो की अरे ह्या टॉपिकवर आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. म्हणजे असं प्रत्येक टॉपिक जरी तुम्ही केलात ना, मी तर म्हणतो फिजिक्स केमिस्ट्रीला तर खूप गरजेचं आहे. तेवढे त्या डायग्रामला महत्वाचं आहे. नंतर सगळ्यात एकदम क्विक आणि प्रॉपर असोसिएशन व्हायला सुरू होतो. क्विक म्हणजे लवकरात लवकर आणि प्रॉपर असोसिएशन व्हायला सुरू होतोय, राईट? ब्रेनचा एक विषय बरं का, मल्टी डायमेन्शन मध्ये ज्यावेळी असतं एखादा टॉपिक, हे मल्टी डायमेन्शन मध्ये आहे, तर ब्रेन ह्याला लगेच ना हे नोट्स इझिली आत त्यांनी घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे रिकॉल करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे झाले स्पायडर नोट्सचे फायदे. तुम्ही रिपीटेडली बघा. पहिला काय आहे फायदा, 65% तुमचं टाइम कुठं वाचतं,
रिलेव्हंट वर्ड 90% कशाला वाचतोय, रिलेव्हंट कीवर्ड असतात म्हणून 90% तुमचा टाइम वाचतो, कसं रिव्हिजनचा टाइम वाचतो, 85% कीवर्ड प्रॉपर ठेवल्यामुळे वाचतोय. नंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑन द रिअल इश्यू, म्हणजे जे वाचायला पाहिजे त्याच्यावरच तुमचा ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतोय. नंतर क्विक आणि ॲप्रोप्रिएट असोसिएशन्स, म्हणजे प्रॉपर असोसिएशन आपल्याला करता येतं, जे तुम्हाला मी असोसिएशनच्या टॉपिकमध्ये शिकवलं होतं. आणि ब्रेनला मल्टी डायमेन्शनमध्ये कुठली गोष्ट डोक्यात ठेवायला खूप आवडतं, हे ब्रेनचा एक चांगलीच गुणधर्म म्हणायला पाहिजे. तर मित्रांनो आपण हे शिकलेलं आहे. पहिल्यांदा आपण काय शिकलो मित्रांनो, रिइंटिग्रेशन प्रोसेस फॉर परफेक्ट रिकॉलिंग. आता काय शिकलं, स्पॅडर नोट शिकलेलं आहे. तर दोन्हीचं प्रॉपर तुम्ही व्हिडिओ 2-4 वेळा बघा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप फास्ट होईल आणि व्यवस्थित होईल. एकदा तुम्ही ऐकला तरी सुद्धा तुम्हाला कधीतरी याचा वापर करता येईलच आणि त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. तर मित्रांनो आजचा मी व्हिडिओ इथं संपवतो. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला काही जरी अडचण असेल तर मला कमेंटमधून सांगा, तुमचं प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. हॅलो फ्रेंड्स, मी परत एकदा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. आजचा टॉपिक हे परत मेमरी टेक्निक्सवर आहे. तर मित्रांनो आजचा टॉपिकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सगळे टॉपिक्स तुम्ही खूप मनापासून ऐका आणि हे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर आजचा टॉपिक आहे रिइंटिग्रेशन प्रोसेस फॉर परफेक्ट रिकॉलिंग. परफेक्टली कसं रिकॉल करायला पाहिजे. आजचा जो टॉपिक आहे जनरली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं घडत असतं आणि सगळ्यांसाठीच आहे, फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे. एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं नाव तुम्हाला माहिती आहे राजकुमार बाके. तर मी मेमरी टेक्निक्स वगैरे बिझनेस कोर्सेस वगैरे घेत असतो आणि प्लस सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. एक्झाम्पल असं आहे, सपोज मी घरात एखादा वस्तू काहीतरी विसरलेलो आहे किंवा सपोज मला एखादी गोष्ट पाहिजे घरात. सपोज एक पेन आहे, मी घरातल्या ह्या रूममधून त्या रूममध्ये जातो पेन घेण्यासाठी. आणि अचानक काय होतं माहिती आहे का, मी ह्या रूममध्ये का आलो हेच कळत नाही. आणि तुम्ही हुडकायला सुरू करता, अरे आणि मी कशासाठी आलेलो होतो, काय रिझन होतं एक्झॅक्टली. हे सगळ्यांना तुम्हाला होतं आहे ना. येस, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना होतं आहे. तर हे मलासुद्धा होत असतं, व्हायचं मला अगोदर, पण आता होत नाही आहे. आपण सगळे घरात, आणि काही लोकांना तर एवढं प्रॉब्लेम असतं की त्यांना साधं की त्यांचं जे गाडीचं चावी असतं, गाडीचं चावी त्यांनी ठेवलेले त्यांनीच असतात पण त्यांना सापडत नाही आहे. किंवा गाडीचं चावी मी इथं ठेवलेलो आहे, त्यांना माहिती असतं, त्या रूममध्ये जर जातात गेल्यावर त्यांना कळतं की अरे मी कशासाठी आलो आहे, हे त्यांना कळत नाही आहे. तर हे का होतं आहे आणि हे कसं अवॉइड करायला पाहिजे, हे कसं टाळायला पाहिजे, हे सिम्पल याच्यावर एक ॲनालिसिस आहे. लक्षात ठेवा तुम्ही की आपला जो माइंड आहे ना काय करतो माहिती का, ज्या ठिकाणी आपण एखादी वस्तू ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण परत गेले की आपलं परत एकदा असं लक्ष येतं. किंवा जिथं तुम्ही विचार केला, तुम्ही इथं ह्या ठिकाणी उभारून विचार केला की मला माझं असं पेन घ्यायला जायचं आहे. सपोज तुम्ही तिथं गेलात आणि विसरलात आणि परत येऊन इथं आलात तर तुम्हाला लगेच ते रिकनेक्ट होत आहे. म्हणजे सिम्पल ॲनालिसिस आहे की माइंड जिथं तुम्ही विचार केले असतात त्याच ठिकाणी येऊन तुम्ही परतदा रिकॉल केला तर रिकॉल होऊन जातं. तर सिम्पल आन्सर आहे, आपण काय विसरतो. माइंड कसं आहे मित्रांनो, माइंड एक थिंकिंग मशीन आहे, एक प्रकारचं मशीन आहे. ते कंटिन्युअसली विचार करतो, कंटिन्युअसली हिज थिंकिंग. आणि काय होतं की तुम्ही ह्या रूममधून त्या रूममध्ये पेन घ्यायला ज्यावेळी जाता, इन बिटवीन तुमच्या माइंडमध्ये एक थॉट इंटरफेअर करतो आहे, एक दुसरा विचार येतो आहे. पहिल्याचा जो विचार होता पेन घ्यायला जायचं आहे मला, तर आत्ता काय झालं माहिती आहे का, त्या पेन घेण्याच्या ऐवजी दुसरा थॉट इंटरफेअर केला, दुसरा थॉट आला, त्यामुळे तुम्ही लगेच विसरलात. तुम्ही विसरबळ नसता, कारण का माइंड हा काय आहे, थिंकिंग मशीन, एक प्रकारचं मशीन आहे. तो सारखे विचार करत असतो. तुम्ही जाताना लगेच डोक्यात एवढा विचार येतो आणि त्यामुळं तिथं ते पहिल्यांदा तुम्ही विचार केला होता की मला पेन घ्यायला जायचं आहे, त्याच्याऐवजी दुसरा थॉट आला, त्यामुळे तुम्ही विसरून गेला. खरंच म्हणतात विसरून जाणं. तर तुम्हाला काय करायचं, त्यावेळी दुसरा थॉट येतो, तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला परत एकदा त्या रूममधून जिथं तुम्ही ॲक्च्युली विचार केला होता त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला येऊन काय करायचं माहिती का, परत एकदा विचार करायचे की एक्झॅक्टली मी काय फाइंड आउट करणार होतो, मी कशासाठी आत गेलेलो होतो, मला काय पाहिजे होतं,
तुम्ही विचार केला की परफेक्टली तुम्हाला रिकॉल होतो. सेम टू सेम तुम्हाला स्टडीला करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो की समजा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो, एक्झाम हॉलमध्ये गेले ते एकदम लॉक होऊन जातात, त्यांना काही ॲक्च्युली डोक्यात येतच नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं प्रॉब्लेम आहे की वर्षभर अभ्यास करायचं, एक्झामला जायचं आणि विसरून जायचं. एक्झामला जाऊन तुम्ही बसल्या बसल्या एक तर लक्षात असतं की हे एक्झॅक्टली क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन तुम्ही वाचलेलं असतात, त्याचं ॲन्सर पण वाचलेले असतात, ते कुठल्या धड्यात असतं बऱ्याच लोकांना माहिती असतं. तुम्हाला काय करायचं, फक्त काय करायचं, 10 सेकंद डोळे बंद करायचे आणि तुम्ही ज्या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या टॉपिकमध्ये तुम्ही ॲक्च्युली मेंटली जावा. ह्या 10 सेकंद जास्तच लागतील. त्या ठिकाणी तुम्ही जावा मेंटली आणि ते पुस्तक उघडा. सपोज फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, तिथं तुम्ही जावा, तर पेज ओपन करा तुमचं बुक आणि ते पेज ते सगळं तुम्हाला मेंटली करायचं लक्षात ठेवा. म्हणजे तिथं एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही बसले आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी मेंटली करायच्या आहेत. तर तुम्ही डोळे बंद केल्यावर मेंटली जावा घरात, बुक असतं, बुक घ्या, बुकमध्ये कुठलं पेज आहे बघा, पेज टर्न करा, त्या पेजमध्ये व्यवस्थित फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवून तुम्ही बघा. तुम्हाला 100% ते परफेक्टली रिकॉल होईल. ह्या गोष्टी तुम्ही एक्झामच्या अगोदरसुद्धा करू शकता. सपोज शाळेच्या आवारात असाल, घरात असाल, की पुस्तक तुम्ही बंद केलात, तुम्ही एकदा हे 4-5 वेळा ट्राय करून बघा. हे तुम्हाला परफेक्ट रिकॉल आणि रिटेन्शनसाठी एकदम परफेक्ट असं मेथड आहे. मित्रांनो, हे तुम्हाला एक तर टॉपिक तुम्हाला हे आवडलं, तर दुसरं तुम्हाला पुढचं एक सांगतो आहे की अभ्यास करताना अजून एक टेक्निक तुम्ही यूज करा. बरेच टेक्निक्स तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला कुठलं टेक्निक आवडतं. याच्यातले बरेच टेक्निक सगळे आवडण्यासारखे आहेत आणि बरेच टेक्निक तुम्ही आत्मसात आत्ताच करा. एकदम 10वीला असेल तर नॉर्मली होणार नाही. सपोज तुम्ही 11वीला असाल तर 11वीला असल्यापासून सुरू करायला पाहिजे एक टेक्निक वापरायला 12वीसाठी, किंवा 9वीपासूनच सुरू करायला पाहिजे 10वीसाठी. तर आता तुम्हाला पुढचा एक पॉईंट सांगतो, स्पायडर नोट्स. तर स्पायडर नोट्स म्हणजे काय असतं मित्रांनो, स्पायडर ह्या शब्दात सगळंच आलं. स्पायडर म्हणजे तुम्हाला माहिती तो जाळं वगैरे मिळतो वगैरे, राईट. तर त्याच्यातनं सगळं आलं. तर कशा पद्धतीचं आपल्याला स्पायडर नोट्स तयार करायचं. तर मी एक स्पायडर नोट्स आणलेलो आहे. तर मेमरी पॉवरसाठी मी तुम्हाला सध्या शिकवत आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपण सध्या हे डायनॅमिक्सबद्दल बोलतो आहे. तुमचा एक सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट काय करा, सपोज एखादा टॉपिक आहे, तर माझा टॉपिक आहे डायनॅमिक्स, मी तुम्हाला डायनॅमिक्सबद्दल शिकवणार आहे. तर हा मेन लेसन झाला, मेन चॅप्टरचा जो धडा आहे ना, धड्याचा हा नाव झाला. धड्याच्या नावाखाली मेन मुद्दे तुम्हाला काढायचे, ज्याला म्हणतात कीवर्ड्स म्हणू शकता. किंवा एखादा पॅराग्राफ आहे, पॅराग्राफचा वरचा जो मेन सेंटेन्स असतो, मेन टॉपिक असतो पॅराग्राफचा, तो पॅराग्राफ मी काय केलं आहे, डायनॅमिक्स, नंतर इंटरफरन्स, नंतर रिव्हिजन, नंतर स्पेशल लर्निंग, नंतर स्पायडर नोट्समध्ये 2 आहेत, लेस आणि स्पीड, नंतर व्हिज्युअलायझेशन टेक्निक, याच्यात मी आय, मेंटल आपण जे डिस्कस केलं ते, नंतर कलर. ह्या डायनॅमिक्सला कनेक्टेड ओव्हर लर्निंग आहे, ह्याला कनेक्टेड आहे कॉन्सन्ट्रेशन आहे. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे कॉन्सन्ट्रेशन नंतर मी तुम्हाला काय शिकवणार आहे हे मला माहिती असायला पाहिजे. मी मेन कीवर्ड, स्पायडर म्हणजे काय, एक जाळं विणायचं आपल्याला. तर ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला मी सांगतो, फक्त तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही कुठलाही लेसन घ्या, कुठलाही धडा घ्या, धड्याचं नाव मेन तुमचं सेंटरला असायला पाहिजे, बाजूला मेन मुद्दे असायला पाहिजे. सपोज माझं इंटरफरन्स एक मेन मुद्दा आहे, तर ह्याच्या पुढे सुद्धा मुद्दे असतील, तर तुम्ही काय करू शकता, फॉर एक्झाम्पल बघा, असं करू शकता, असं करून तुम्ही परत पुढे लिहू शकता. सपोज ह्याच्याही पुढं असतील, एक टॉपिक असेल तर तुम्ही ह्याच्या पुढं असं करून तुम्ही एक टॉपिकचं नाव लिहू शकता. म्हणजे याच्याने काय होतं तुम्हाला मी सांगतो. हे स्पायडर नोटचे फायदे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. 65% टायमिंग तुमचा सेव्ह होतो, कारण का तुम्ही रिलेव्हेंट जे सब्जेक्ट, ह्या सब्जेक्टला जे रिलेव्हेंट टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्ही नोट केल्यामुळं तुमचं 65% वाचतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 90% टाईम जो तुमचा असतो ना रीडिंग, फक्त रिलेव्हेंट सब्जेक्ट रीडिंग केल्यामुळं, म्हणजे तुम्हाला सगळं रीडिंग करायचं नाही, फक्त तुम्हाला रिलेव्हेंट सब्जेक्ट जे आहेत ना त्या सब्जेक्टचं फक्त टॉपिकचं नाव जरी अभ्यास केला ना तुम्ही, तरी पण तुम्हाला रिकॉर्डिंग व्हायला सुरू होतो, राईट. कसं आहे की सोलापूर म्हणलं की तुम्हाला काय काय होतं, किंवा एखादा टॉपिक सपोज तुम्हाला द प्रोपोर्शन ऑफ साऊंड आहे, साऊंड म्हणलं की तुमच्या डोक्यात काय काय येतं. म्हणजे मेन टॉपिक इथं तुमचं टायमिंग 90% वाचतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90% तुमचं रिव्हिजन वाचतं. फक्त ते बघितल्यावर 90% रिव्हिजन वाचतं, राईट. एवढं म्हणजे रिव्हिजनला जे तुम्ही टाईम देता
त्या टाईममध्ये 90% टाईम तुमचं वाचतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की 85% जो टाईम असतो की तुम्ही कीवर्ड फाइंड आउट न केल्यामुळं, राईट. ती एकदा कीवर्ड फाइंड आउट केला तर 85% तुमचं वाचतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑन रिअल इश्यूज एन्हान्समेंट, जे एक्झॅक्टली महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यावर तुमचा कॉन्सन्ट्रेशन करण्याचा जो प्रयत्न असतो किंवा असायला पाहिजे, ते ॲक्च्युली एनहान्स होतो, म्हणजे वाढतो. कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली कुठं करायला पाहिजे कळत नाही. मुद्दे काढले की तुम्हाला कळायला सुरू होतो की अरे ह्या टॉपिकवर आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. म्हणजे असं प्रत्येक टॉपिक जरी तुम्ही केलात ना, मी तर म्हणतो फिजिक्स केमिस्ट्रीला तर खूप गरजेचं आहे. तेवढं एकदा डायग्रामला महत्त्वाचं आहे. नंतर सगळ्यात एकदम क्विक आणि प्रॉपर असोसिएशन व्हायला सुरू होतो. क्विक म्हणजे लवकरात लवकर आणि प्रॉपर असोसिएशन व्हायला सुरू होतोय, राईट. ब्रेनचं एक विषय बरं का, मल्टी डायमेन्शनमध्ये ज्यावेळी असतं एखादा टॉपिक, हे मल्टी डायमेन्शनमध्ये आहे, तर ब्रेन ह्याला लगेच ना हे नोट्स इझिली आत त्यांनी घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे रिकॉल करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे झाले स्पायडर नोट्सचे फायदे. तुम्ही रिपीटेडली बघा. पहिला काय आहे फायदा, 65% तुमचं टाईम कुठं वाचतं, रिलेव्हंट वर्ड. 90% कशाला वाचतो, रिलेव्हंट कीवर्ड असतात म्हणून. 90% तुमचा टाईम असतो, कशा रिव्हिजनचा टाईम असतो. 85% कीवर्ड प्रॉपर ठेवल्यामुळे वाचतोय. नंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑन द रिअल इश्यू, म्हणजे जे वाचायला पाहिजे त्याच्यावरच तुमचा ॲक्च्युली कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतो आहे. नंतर क्विक आणि ॲप्रोप्रिएट असोसिएशन्स, म्हणजे प्रॉपर असोसिएशन आपल्याला करता येतं, जे तुम्हाला मी असोसिएशनच्या टॉपिकमध्ये शिकवलं होतं. आणि ब्रेनला मल्टी डायमेन्शनमध्ये कुठली गोष्ट डोक्यात ठेवायला खूप आवडतं. हे ब्रेनचा एक चांगलीच गुणधर्म म्हणायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण हे शिकलेलं आहे. पहिल्यांदा आपण काय शिकलो मित्रांनो, रिइंटिग्रेशन प्रोसेस फॉर परफेक्ट रिकॉलिंग. आता काय शिकलं, स्पायडर नोट शिकलेलं आहे. तर दोन्हीचं प्रॉपर तुम्ही व्हिडिओ 2-4 वेळा बघा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप फास्ट होईल आणि व्यवस्थित होईल. एकदा तुम्ही ऐकला तरीसुद्धा तुम्हाला कधीतरी याचा वापर करता येईलच आणि त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. तर मित्रांनो, आजचा मी व्हिडिओ इथं संपवतो. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला काही जरी अडचण असेल तर मला कमेंटमधनं सांगा. तुमचं प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.